पाठीवर आला. या इंग्लिश बंदी घेऊन आपण विशाळकडे बोलत आहोत. राजन इरेला भेटून नको ते हट्टापायी आपल्याकडे मराठी शाही धोक्यात घालवलं. जिजाऊ मासले आपल्या वाट्याकडे डोळे जाऊन बसले असते. इथं काहीतरी तुम्हाला झालं तर काय उत्तर देणार आहोत आम्ही तर. राजन लाख मेलं तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा झाला पाहिजे. राजा लाखांचा पोशिंदा झाला पाहिजे. राजा कुणाचं नाव कुठे लिहिलं जातं कुणाच नव्हतं. आता हेच आमचं वैकुंठ, हीच आमची पंढरी. पंढरीच्या पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्ताचं नाव लिहिलं जातं. आमचं नाव तुमच्याशी जोडलं जाण्याची संधी अशी गिरवून घेऊ नका. फक्त विशाळगडावर पोचल्यानंतर 5 तोफांचे बाद झाले. तोपर्यंत एकही गनिम सोडू देत नाही या घोडखिंडीतून वरती. राज आमची काळजी करू नका. विशाळगडावर पोचल्यावर आम्ही परत नक्की भेटू. राजा बुडव मावळ्यांना आपल्याला लढायचं का लढायचं आहे स्वतःलाच विचार. उत्तर नाही सापडलं तर मी सांगतो. स्वातंत्र्यासाठी आजपर्यंत शेकडो वर्ष गुलामीत काढलीत ना. दिवसा ढोळ्या शेतकऱ्याची पिकं कापून नेली गेली. दिवसा ढोळ्या आपल्या आई बहिणीची आबरू लुटली गेली. ते आपण सहन केले. पण ह्या गुलामीच्या अंधकारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं स्वातंत्र्याचा सूर्य उगवू पाहतो. या सूर्याला ग्रहण लागू नये म्हणून आज लढायचं. मला माहिती आहे तुम्ही दमलेले आहात, थकलेले आहात, जखमी आहात. कारण हे सारं असंच सोडू नका. या जखमांकडून, तारटवलेल्या डोळ्यांकडून, या धापत्या छातीकडून आज स्वातंत्र्याची वाट वसूल करा. आज जर तुम्ही शिवाजी महाराजांना वाचवलं तर या घोडखिंडीच्या दरडीवर तुमचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं जाईल. मावळ्यांनो, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत, घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा. मग तुम्हाला तुमचा हक्क हक्काने वागता येईल. आणि त्या हक्काचं नाव आहे स्वातंत्र्य. हर हर महादेव. माझ्या मित्रांनो, आजच्या पिढीच्या तरुण मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन अनेक देश स्वतंत्र नवे तर आपल्याच देशातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी महाराजांचा आदर्श घेऊन इंग्रजांशी लढत दिली. आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. परंतु त्या स्वातंत्र्याला अनेक जण स्वैराच्या समजतात. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आपल्या गाडीवर असतो आणि संध्याकाळी ह्याच गाड्या बारच्या दारात किंवा माळ रानावर कचरा करतात. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी दाढी घालता, कानात बाली घालता, कपाळे अष्टरंग लावतो. पण फक्त वेशभूषा तशी करून चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी व्यसनाला थारा दिला नाही. असा एक राजा होता ज्याच्या दरबारात कधी बाई नसली. कोणतंही व्यसन, कोणताही वायफळ खर्च त्यांनी केला नाही. फक्त एकच डोक्यात त्यांचा विचार होता, ते म्हणजे स्वराज्य. आणि हे तरुण मित्रांनो, आपण शिवरायांचे गुण अवलंबिले तरच आज खऱ्या अर्थानं आपला देश, आपलं राज्य सुधारणार आहे. महाराजांचं गुण आपण अंगीकारावे हेच या प्रसंगातून मी आपल्याला सर्वपणे सांगतो.